नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आडोळला, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आणि या हळदीचे प्लॉट होणार आहेत रुस्तुमराव पोले यांच्या प्लॉटवर। तर आज पाहूया यांच्या प्लॉटची स्थिती, जे फुटवे जळत होते आणि जे पानावर जे करप्या वगैरे दिसतोय त्याचा काय प्रॉब्लेम आहे पाहूया प्रात्यक्षित। उकरायला आणा काही उकरायला येणीच उपटती उकरायला कोणती उकरायची हे फुटवे जळाले होते याचे। हा फुटवे जळाले त्याच्यासाठी उकरून बघायचं आपल्याला काय फुटवे जळालेली हे घ्या हे नाही का हे बी जळालाय। बरं दुसरं बघा एखादा जास्त फुटवे जळालेत ते बघा, जास्त फुटवे जळालेत ते बघा। उकराय आणा तसं घुसन हातात काही ती उकरते एवढा लिहस आपण एवढा मोठा फुटवा जळाला। हो मुळ्या सगळ्या पिवळ्या पडल्यात ना। याच्यापेक्षा मै गेली, हां याच्यापेक्षा मै गेली जास्त। फंगल इन्फेक्शन आहे सगळं। पण मला कसं म्हणायचं साहेब, आपलं स्टेटमेंट आता पहिल्यापणापासून होतं तर असं व्हायला पाहिजेत नव्हतं आपलं म्हणणं आहे। आम्ही हे पाहिलं, मी तुम्हाला ते फोटो टाकल ते का ते बघा, पहिल्यापणापासून स्टेटमेंट आहे असं व्हायला पाहिजेत नव्हतं आमचं म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही। पाणी साचलं ना, पाणी नाही सर, पाणी आता तुम्हाला सांगतो मी काय म्हणायचं, इथं आता इथं आता वापसा होणार रान आहे ना, पाणी खालीच असेल। हे जे आहे ना हे पण जळायला ते का सडलं ना ते खालून म्हणून जळायला, सडलं ना ते खालून म्हणून जळायला लागलं। आता सोल्डे यायला का हे क्लोरीन झालं समजा 15 दिवस समजा सडलं नाही, हे पण हळकून सगळं सडलं ते। आता फक्त हे नवीन हे व्हायले, आता नवीन आळी नाही वाटते आता, नाही आळी मेली, आळी नाहीये सर, आळी होती याच्यात आळी होती, हा होती याच्यात आहे का, याच्यात आळी होती। हे असं केलं का, याच्यात अशा सगळ्या पांढऱ्या आळ्या दिसत आहेत, याच्यात पांढऱ्या वाटते काय, नाही 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 हे काय नाही नाही का, हा पांढरा किडा आहे पण आळी नाही। मग आळ्या मला काय म्हणायचं सर, की असं जर समजा जास्त जर झालं सरड तर ऑटोमॅटिक आळी तयार होती। पांढरी आळी होती ना अगोदर फंगल इन्फेक्शन लागत असतं, बुरशी। फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशी, वस्तू हा बुरशीनं ते सडतंय आणि सडलं की पुन्हा आसाडी पडती, लक्षात असं असतं वस्तू। हे का पूर्ण मुळे आपल्या डॅमेज आहेत, पूर्ण मुळे एक पण पांढरी नाही, पांढरी शुभ्र मुळे एक पण नाहीये। याला ह्युमस सोडायचं हो, ह्युमस सोडलं। आता कोणतं सोडलं, अग्रिकॉनचं, हा ते नाही, केमिकल ह्युमिक आहे, त्यानं काही होत नाही, त्यानं वाढत नाहीत मुळे। ते लागतंय ऑर्गॅनिक ह्युमिक लागतंय, ऑर्गॅनिक ह्युमिक कार्बोप्लस पण केमिकल आहे ना, याला जैविक पाहिजे। जैविकच आहे ना, पवन अॅग्रोचं जैविकच आहे ना। कोणतं पवन अॅग्रो कुठे ते आहे का, बॅनर आहे इथं नाही, घरी हे बघितलं, दाखवा बरं मला त्याच्यात जर समजा कंटेन ग्रीन टॅग आहे की त्याच्यावर काही होईल म्हणून म्हणायचं, हे कोल्ड काही होईल, ते कोल्ड नाही होणार, ते सडून जाणार। मग डबल येत आळी तयार होईल ना। नाही त्या तुम्ही जे औषध सोडलंय ना, आता केमिकल सोडलं, केमिकल सोडलंय ना, त्यानं आता हे पूर्ण सडून जाणार, याचं फंगल इन्फेक्शन नष्ट होणार। आणि जे आता नवीन कंद येतं, हे नवीन हे कंद आहे ना, नाही मुळी येते। आता हे जे मुळे येतात, हे रूट झोन हे वाढणार, हा हे बारीक हे रूट झोन वाढणार, आणि इथून पुन्हा दुसरी शेंग तयार होणार। आणि दुसरी शेंग आता ही जी आहे इकडे बघा, हे बघा, हे हो तेच आहे ना ते, इकडे बघा, हे फक्त वाढणार। सर लय प्रमाण होत, हे केलं म्हणून तरी आता तरी बरं, नाही तर ना हे जे आहे का, हे पोझिशन सगळं होतं, हळद काढायची येत होती। हे जे फुटवे आहेत ना, हे एक राहीने गेला, हे आता हे नवीन आम्ही सोल्डीच्या आता इथून तुम्हाला इथून नवीन जनरेट होणार मुळ्या जनरेट झाल्यानंतर त्याला कंदचा येणार बारका असा, आणि त्या बारक्या कंदातून वर फुटवा येणार दुसरा न्यू जनरेशन। पण आपलं असताना सर मी म्हणतो पहिल्यापासून स्टेटमेंट आहे आपलं तर सगळ्याच प्लॉटला आहे ना, पण हे असं सगळ्याच प्लॉटला व्हायला पाहिजे। मग झालं ना, नाही ना,
सगळ्या प्लॉटला कुठं मिलिंदच्या झालं झालं, मिलिंदच्या झालं तुमच्या झालं हा ते चला सोडा. मिलिंदच्या झालं तुमच्या झालं नाही, हा नाही. शीतोधनरावच्या नाही झालं अहो, नाही नाही ऐका की तसं नसतंय ते सॉइल सॉइल मोह्या वावरापेक्षा आमच्या गड्याच्या वावरात जास्त सड होती, म्हणजे पाणी जास्त असते. ती हळद पहा आणि मयावाली हळद पहा. आता चला ना, हाताच्या काकणाला आळसा कशाला लगेच. स्टेटमेंटला मी मागून लागलो. आता समजा तुमचं तर कांद्याचं रान नाही ना नाही तुझं नाही ना तपलेलं आहे राजा, उन्हाळाभर रान तपलेलं आहे. आता रुस्तुमरावचं कांद्याचं आहे कापसाचं रान हा? होतं. नाही नाही ऐकून घ्या ना हम्म. रुस्तुमरावचं कांद्याचं आहे हा? म्हणून झालं म्हणू आपण हा? हो. तुमच्या याच्यावर तर कांदा नाही हा? तर आता तुमच्या याच्यावर काय चला झालं काय खेळायचे तुमच्या याच्यावर काय झालं कशाला लगेच समजते. या आता काय तुमच्या याच्यावर काय झालं हे बी पाहावं लागेल ना तुम्ही सांगा की आता त्याच्या काय झालं ते. ही तर पाहिली आपली आता आमच्याकडे जवळपास आता 3 वार झाले फर्टिलायझरचा घुसला त्या हळदीकड पहा आणि मया हळदीकड पहा. हाताच्या काकणाला आरशाची गरजच नाही, डायरेक्ट तिथं समजते. आणि भैमुगाचं रान विशेष करून पुन्हा वल्ल रान